ती सध्या काय करते या चित्रपटात एक दृश्य आहे ज्याच्यामध्ये हिरो आणि हिरोईन बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटलेत असं दाखवलेलं आहे। या भेटीदरम्यान जुन्या दिवसांची आठवण काढत हिरो समोर बसलेल्या हिरोईनला म्हणतो की आपण कॉलेजमध्ये असताना आपल्या मनात येईल ते कसं लगेच बोलून मोकळं व्हायचो, खूप विचार करावा लागायचा नाही आपल्याला त्यावेळी। हिरोच्या या वाक्याला हसत उत्तर देताना हिरोईन म्हणते की मी जुन्या आठवणींमध्ये आता रमत नाही अरे। हिरोईनच्या तोंडून हा डायलॉग ऐकल्यानंतर मला वाटलं की असा कोणता माणूस असेल जो खरंच जुन्या आठवणींमध्ये रमत नसेल। म्हणजे काहीतरी जादू व्हावी आणि आपल्याला परत एकदा भूतकाळात जायला मिळावा असा विचार आपण प्रत्येकाने कधी ना कधी नक्की केलेला असतो। आपल्याला त्या जुन्या आठवणी, ते चांगले दिवस परत जगावेसे वाटतात किंवा काही जर निर्णय आपले भूतकाळात चुकलेले असतील तर ते आपल्याला दुरुस्त करावेसे वाटतात आणि हे सगळे विचार कुठं ना कुठं आपल्या मनामध्ये राहून गेलेले असतात। सध्या तरी टाईम ट्रॅव्हल करून भूतकाळात जाण्याची सोय नाही आहे किंवा एकदा होऊन गेलेल्या गोष्टीसुद्धा आपण बदलू शकत नाही। पण या सगळ्या विचारांच्या गडबडीत एक गोष्ट मात्र आपण विसरतो की आज आत्ता आपण जगत असलेला वेळसुद्धा काही काळानंतर भूतकाळच बनणार आहे। म्हणजेच येणाऱ्या भविष्यकाळात जर अरे हे करायचं राहून गेलं किंवा हे असं नाही तसं करायला पाहिजे होतं अशी खंत किंवा पश्चाताप करायचा नसेल तर आत्ताच्या आपल्या हातातल्या वेळेचा सदुपयोग करत योग्य निर्णय आपण घेतले पाहिजेत। म्हणजे आज आत्ता आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी पटतात त्या करण्यासाठी जर आपण जास्तीत जास्त वेळ दिला तर परत कधी आपल्याला भूतकाळात जाण्याची गरजच वाटणार नाही। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि यापुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडतील ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका।